मला काय वाटतं गुरुजी, तुमचं आणि अमोकचं भांडण झालंय त्यामुळे तुम्ही आता त्याच्या वाट्याला जाणार नाहीत असा विचार करून आर्याने काळूबाईची प्रतीकं अमोकच्या खोलीत ठेवली असतील तर, आणि त्याचा ढाल म्हणून वापर केला असेल तर? कोण आहे तो अमोक? एका क्षणात संपवू शकतो मी त्याला. माधवचा पोरगा आहे म्हणून त्याला माफ करावं लागतंय, पण आता तो आर्याची नाही, आपली ढाल आहे तो. तू बघ आता त्या अमोकचं मी काय करतो ते. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. इथेही किरण लक्षावर आदळून परत येत नाहीये. नको, उगाच धाडस नको. तू इथे? तुझी हिम्मत कशी झाली आमच्या रूम मध्ये शिरण्याची? माझं घर आहे, इथं यायला जायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये. हे बघ, माझ्या हातून काही चुकीचं होण्याआधी इथून चालता हो. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये पाऊलही टाकायचं. अरे माझं 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 करतोय. एकदा तुझ्या आई बापासारखं ये शरण मला. त्या सगळ्या समस्या सोडवतो मी. अरे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तू आहेस. माझ्या या खोलीतून या घरातून चालता हो, म्हणजे हे घर सुखी होईल. आणि तुझी ही भुंदूगिरी आहे ना, ती दादासाहेबांसमोर चालत असेल, माझ्या समोर नाही चालत. माधवचा पोरगा एवढी आणि इतकेच लायकी आहे तुझी? माधवचा पोरगा म्हणून वेळोवेळी तुला माफ करत आलं, तू शेफरत आलाय. आता तुला काय करायचं ते कर. मी मला पाहिजे तेच करणार. तिने जर काळूबाईचं नाव घेणं नाही थांबवलं तर मी काय बोलला? काय बोलला? आग्याला मारणार? मार, मार ना, मारणार ना, मार. हो, काय करतोस तू? तूच म्हणतोस ना कायदा हातात घ्यायचा, तू सोड त्यांना. नाही सोडणार. याला याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मारून दाखव. हे बघ, त्यांना धडा शिकवायचा हा मार्ग नाही. या सोड.
काय बोलत सोडा त्यातली सोडा अमोक मागे आता याचा दोषही तुम्ही मलाच देणार आहात का? हा माणूस माझ्या रूम मध्ये शिरला कुणालाही न विचारता आणि वर धमक्या देतोय. हे मी नाही सहन करू शकत. तू अमोक या माणसाची ही शेवटची चूक होती आणि त्याची किंमत तुला मोजावीच लागणार आहे. किंमत आता कुणाला मोजावी लागते ते कळेलच. अमोक बस झालं तुमचं नाटक. नाही वांगा वागलात तुम्ही गुरुजींशी. आता एक पाऊल मी त्यांच्या विरोधात टाकलत ना. तुम्ही आहात आणि मी आहे. अहो जरा शांत राहा ना तुम्ही. आणि अमोक अरे बाळा तू भी जरा शांत हो ना. अरे गुरुजी आपल्या रक्षणासाठी आले त्यांच्याशी तू असा वागतोयस. रक्षण करताय की भक्षण करताय? अमोक आतापर्यंत खूप सहन केलं पण यापुढे नाही. आता मी तेच करणार जे मला करायला हवंय. अमोक ऐक ना तू प्लीज रागाच्या भरात उगाच काहीतरी करू नको. प्लीज मला अडवू नकोस. मला जाऊ दे. अमोक अमोक प्लीज माझं एकदा ऐक तरी ना. काय ऐकू? अमोक हे बघ तुझ्या डोक्यात काय चाललंय मला नीट सांग. हे बघ मी तुला सगळं नंतर सांगतो. मला आता जाऊ दे प्लीज. नाही रे अमोक तू उगाच काहीतरी पाऊल उचलू नकोस. मग काय करू? तो विराट जे काय करतो ते बघत बसू? अरे त्यांनी त्याची पातळी सोडली म्हणून आपण आपली सोडायची का? अमोक हे बघ आपल्याला जे काही करायचं ना ते आपण सरळ मार्गाने करूया. तू रागाच्या बऱ्या काही वेडवाकडं करणार नाहीये. बिलीव्ह मी. मला जाऊ दे. नको ना अडवूस. अमोक आणि हे बघ तसं इथून बाहेर जाता येत नाहीये. नाही तरी मला जावंच लागेल. तो विराट काय करतोय पाहिलंच ना तू. सरळ सरळ आपल्या बेडरूम मध्ये घुसला. तुझ्यावर याआधीही घराबाहेर जीवघेणे हल्ले झालेत. विसरलीस का तू? घरात येऊन धमकावतोय तो आपल्याला. काय चाललंय आपलं? आणि दादासाहेब काय करतायत? त्याचा उदो करताय. हे बघ त्याने काही करण्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवंय आणि त्यासाठी मला घराबाहेर जाणं गरजेचं आहे. प्लीज मला जाऊ दे. अमोक मग मला माहित नाही पण आज खूप भीती वाटते रे मला. तुला एकट्याला बाहेर सोडायला जीव धजावत नाहीये माझा. हे बघ आत्ता जर घराबाहेर नाही गेलो ना तर भीती वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवेल. प्लीज बी स्ट्रॉंग. मला जाऊ दे. काही होणार नाहीये. काळजी घे. कोणताच अडथळा आला नाही याला. हा तर सहजपणे बाहेर गेला. अहो आई हे समजा असं एकामागून एक घडत होतं ना त्यामुळे पार हादरून गेलो होतो आम्ही. तुम्ही बी इथं नाही. हो आणि तुम्हाला सांगितलं तसं तो देवार आणि लॉकेट बी गायब झालं. सगळीकडे शोधलंय पण त्याचा पत्ताच लागत नाही. हो नाही नाही आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. वय वय काळूबाईचं अखंड नामस्मरण चालू ठेवलंय आम्ही आणि तुमची बी वाट बघतोय बघा. नाही नाही तुम्ही घाई करून येऊ नका. तुम्ही पूर्ण बऱ्या झाला की मग या. हां नाही इथली काळजी करू नका. हां इथलं काय होईल ते मी समजा सांगेन तुम्हाला फोनवर. ठेवते. हां मला तर खरंच वाटत नाहीये काकू. ते म्हणजे असं अचानक देवार आणि लॉकेट कुठे गायब झालं? कुठे गेलं असेल हे समजा?
दरवेळी काळूबाईच मात देते ना इराटला. यावेळेस हे समज काय झालं, काय घडते हे समज. अगं शेवटी ही लढाईच आहे. लढाईत कधी समोरच्याचा वार सरस ठरतो तर कधी आपला. लाख्यासुराची आणि काळूबाईची लढाई झाली होती ना, ती बी अशीच घनघोर झाली होती. लाख्यासुरानं काळूबाईला बी चकवलं होतं, तिला बी 4 पावलं मागं सारावं लागलं होतं. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातनं नवा राक्षस जन्माला येत होता. असे 100 राक्षस निर्माण झाल्यावर तिला बी मागं जावंच लागलं होतं. पण शेवटी तिनं शक्तीनं नाही, युक्तीनं लाख्यासुराचा विनाश केला. कधी कधी ना वाईट शक्ती बी वरचढ होत्या, पण त्या तात्पुरत्या. शेवटी त्यांचा विनाश होतोच. योग्य वेळ आली ना की काळूबाई बघ इराटचा बी विनाश करणार की नाही. अगं त्यासाठीच आर्याला धाडलंय तिने. काय खेळी आहे विराटची? अमोघला बाहेर पाठवून त्याच्याबरोबर दगा करण्याचं आहे का त्याच्या मनात? सुशीला काकू, आपल्या घरात दादासाहेब तर काळूबाईचे कट्टर विरोधक आहेत. मग तुमची काळूबाईवर एवढी भक्ती कसं काय? अगं आमचे मामांजी हंबीराव पाटील आणि माझे धनी अभयराजे काळूबाईचे निस्सीम भक्त. 3 भावांपैकी दादासाहेब आणि सुरेंद्रराजे काळूबाईचे विरोधक. तर माझे धनी काळूबाईची लई भक्ती करायचे बघ. मग काय झालं? इराटनं लई मोठा डाव टाकला. काकू, अगं सक्का भाऊ होता, पण त्यांनी इराटची साथ दिली आणि त्यांचा जीव गेला. आठवलं ना तरी बी रक्त उसळतं बघ माझं. अन्याय झाला ग त्यांच्यावर. खरंच काकू, कशी काढली तो एवढी वर्ष तुम्ही? मला तर दबंग शिवाय एक तास बी भारी जाते. मालती सोपं नव्हतंच हे. सुरुवातीला लई त्रास झाला, पण आईने आधार दिला, सावरून धरला. आधी दुःखात बुडाले होते, पण मग काळूबाईच्या भक्तीला लागले. हळूहळू मन शांत झालं. नंतर वाटायचं की मांढरगडावर जावं. पण एवढ्यात आर्या आली. ती आली आणि एक नवीन आशा आली ग. म्हणजे असं वाटायला लागलं की माझ्यावर, माझ्या धन्यांवर जो अन्याय झालाय ना त्याला हीच मुलगी न्याय मिळवून देईल. आणि आईना बी असं वाटायला लागलं की हीच काळूबाईला घरी घेऊन येईल. अमोघ फोन उचल. अमोघ, आई काळूबाई, आता तूच रक्षण कर अमुकचं. काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं. मग आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला, ध्येय मिळालं. जेवढी होईल तेवढी आर्याला मदत करायची, तिला सांभाळायचं. तुला आणि मला लेकरा बाळांचं सुख नाही, पण आर्या हीच माझी मुलगी. आणि तू बी आहेस की. तुझ्या हातनं चुका झाल्यात मालती, पण
तू आता काळूबाईला शरण गेलीस की नाही. आता बघ, तुझ्या बी आयुष्यात शांती आहे. खरं म्हणजे मिलिंदचं असं व्हायला नको होतं. पण तुला आठवतंय ना, मी आजी आर्या त्याला किती समजवायचो, पण शेवटीपर्यंत ना ऐकलंच नाही. आणि व्हायचं तेच झालं. सावर स्वतः. पण हे बघ, आता आर्याचं बाळ आलं की नाही, की मग बघ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कसा आनंद येतोय ते. काय माहित, कदाचित पश्चाताप झालेला मिलिंदच तिच्या पोटी आला तर. काकू, काकू, तुम्हाला बी तेच दिसते जे मला दिसते.